परदेशातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. हा 5-7 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आपण जे वेळ दिली त्यामध्ये पूर्ण करू. काय काय विषय असा आहे की आमच्या काय विभागाच्या नाहीये. पूर्ण सेशनमध्ये फर्स्ट टाइम आमचा काय विषय आला आहे तो महाराष्ट्राच्या लोकांना पण कळू द्या विषय काय आहे ते त्या म्हणून मी आपले निवेदन करतो. पण परमिट केला तर मी बोलू. असं आहे माननीय सभापती महोदय की माननीय विक्रांतजीने जे काही विषय मांडला त्यामध्ये कोऑर्डिनेशनचा विषय त्यांचा मेन होता की त्याने जॉब हवा आहे, त्याने एम्प्लॉय हवा आहे, पण ते कोऑर्डिनेशन नाही आहे, त्याने माहीत नाही आहे. तो त्यासाठी आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सहयोगातून मॉडेल कॅरियर सेंटर सुरू केलं आहे आणि त्यामध्ये 2025-26 मध्ये 1,12,390 असं लोकांना इंडिव्हिज्युअल गायडन्स दिली आहे. आणि त्याशिवाय मॅडम जे काही नवीन जे मी पूर्वी सांगितलं ते मी रिपीट करणार नाही, पण अजून 2-3 महत्त्वाचे निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारने घेतला आहे आणि त्या स्किलमध्ये फ्युचरमध्ये काय काय स्कोप आहे ते मी सोडाने सांगतो. एक जे आपण फॉरेन जॉबबद्दल सांगितलं ते मोठा मार्केट आहे. आमच्याकडे 50 लाख जॉबची रिक्वायरमेंट आहे. आता इस्रायल ते युद्ध झाला त्याने सर्व ते एक जातीविशेष लोकांना काढून टाकला. युक्रेनचा युद्ध आला तिथे पण असंही झाला. आमच्या त्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये विद्याविहारमध्ये स्वामी विवेकानंद कौशल्य विकास इंटरनॅशनल अकॅडमी सुरू केली आहे. त्यामध्ये आपण 6 कोर्सेस ते तिथे सुरू केला आहे आणि त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी आपण इंटरनॅशनल अकॅडमी सुरू केली आहे आणि त्यामध्ये लँग्वेज शिकवता जर्मन, स्पेनिश, हिब्रू, जपानीज, कोरियन आणि EV, रोबोटिक्स, ॲडव्हान्स वेल्डिंग लॅब्स या सर्वांचे आपण काम पण सुरू केलं आहे. तो माननीय सभापती महोदय आपला उद्देश असा आहे की 2 वर्षाच्या आत महाराष्ट्रामध्ये कोणाने बाहेर जायचं असेल तो त्याने ते 5 लाख 7 लाख रुपये द्यायच्या, खोटे बॉन्ड भरायच्या आणि नंतर तिथे काही फ्रॉडचा सामना करायचा ते गरज पडणार नाही आहे. सरकारमार्फत ते जाणार आहे आणि सरकार न केवळ त्याने भाषाचे शिक्षण देऊ, त्याचे संस्कृतीचे पण शिक्षण देऊ आणि तिथे जे जॉब अवेलेबल आहे ते कोऑर्डिनेशनचं काम आपण करू. माननीय सभापती महोदय आपल्या माहितीसाठी आपल्या मार्फत लोकांच्या माहितीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे यावेळी जे नवीन प्रयत्न सुरू केला त्यामध्ये आता त्यांचे प्रयत्नाने यश आणून मागच्या महिन्यामध्ये ADB बँकने स्किल डिपार्टमेंटसाठी 4,200 करोड रुपीज दिलेले आहे. 4,200 करोड. त्याशिवाय वर्ल्ड बँकने 1,400 करोड रुपीज दिलेले आहे. हा वर्ल्ड बँकचे पैसे आमच्याकडे आले पण आहे. तो माननीय सभापती महोदयाच्या आपल्याकडे पैशाची कमतरता नाही आहे. आपण पूर्ण ITIच्या रिनोव्हेशन सुरू केलं आहे. कोणी ITIमध्ये 3 सालामध्ये प्रत्येक ITIमध्ये आपण नवीन ITI दिसेल, हॉस्टेल नवीन दिसेल. प्रथम आपण ते ITI नवीन करता नंतर हॉस्टेल करणार आहे. आणि त्याशिवाय माननीय सभापती महोदय एक नवीन योजना सुरू करून आपल्याकडे प्रत्येक ITIमध्ये IMC आहे जे आपण सिद्धिविनायकचा ट्रस्ट आहे, शिर्डीचा ट्रस्ट आहे. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक ITIमध्ये 417 ITIमध्ये ट्रस्ट आहे. त्यामध्ये 25-20 वर्षापासून एकच ट्रस्टी होते, कोणी काम करत नव्हते. आपण नवीन 3,700 ट्रस्टी नवीन घेतला आहे. एकही रुपया मानधन त्याने देत नाही. ते समाजचे मानधन ते चार्टर्ड अकाउंटंट आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, NGO आहे, ते सर्व आता काम सुरू केलं आहे. सर्व ITIचे ते कोऑर्डिनेशनचं काम स्टुडंटच्या जॉब मार्केटमध्ये काय हवं आहे, मशिनरी काय हवं आहे, सर्व ते कोऑर्डिनेशन करतात. 262 प्रिन्सिपल आपले सीट वॅकेंट होती. आता पण सर्व प्रिन्सिपल्सने एक प्रिन्सिपलकडे 3-3, 4-4 ITI होती. सर्वांना आपलं माहीत आहे. आता सर्वांना आपण एक ITI एक प्रिन्सिपल हा पण आपण योजना सुरू केली आहे. माननीय सभापती महोदय फक्त आपली जानकारीसाठी आपण जे काही काम सुरू केले पण एक पॉलिसी फक्त मी सांगतो आणि मी थांबतो इथे. मुख्यमंत्री महाफंड त्यामध्ये आपण 30 लाख लोकांना टार्गेट युवक युवतीने कोणते अप टू 50 इयर्स एज त्याने आपण टार्गेट केला आहे. त्यांची आपण एक ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. त्या ऑनलाईन एक्झाममध्ये 5 लाख लोकांची आपण निवड करणार आहे. युवक युवतीने त्या जास्ती पण होऊ शकतात एजमध्ये 5 लाख युवती निवड करणार आहे. ते 5 लाख ते निवड होणार आहे ते फक्त मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये असं नाही आहे. ते पॉप्युलेशन प्रमाणे आपण डिव्हिजन केलं आहे.
बुलढाणा ते एक तालुक्यामध्ये कमी आले तर सीट वॅकेंट राहील, पण ते शहराचे आपण लोक घेणार नाही. त्यानंतर प्रत्येक ITI मध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे ITI आहे, तिथे पण एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे. तिथे आपण त्याच्यासाठी आपण एक गार्जियनशिपचा ग्रुप बनवला 10-10 लोकांचा, लोकल लोकांचा. ते त्याने काय आवडता सब्जेक्ट आहे, त्याने काय हवा आहे, त्याने रेग्युलर गायडन्स मेंटरशिप करणार आहे. आणि ते 6 महिन्याचे नंतर हा 5 लाख लोकांमध्ये अजून एक ऑनलाईन एक्झाम घेऊन ते आपण 1 लाख मुला मुलीची निवड करणार आहे. पूर्वी त्याने 5 लाख रुपयेचा फंड आपण फक्त 3% मध्ये देऊ आणि नंतर त्याने 5 लाखपेक्षा जास्त 10 ते 25 लाख रुपयाचा फंड रिक्वायरमेंटच्या प्रमाणे देऊ आणि नंतर 1 वर्षाच्या नंतर त्यामध्ये फक्त 25,000 लोकांना आपण स्टार्टअप म्हणून पाठवू पुढे. हा माननीय सभापती महोदय, एक बार हा स्कीम सुरू झाली तो हे जे काही मुला मुली आहे त्याने रेग्युलर आता पैशाची गरज, पैसा बँक देता, पण त्यांचे मेंटरशिपची गरज आहे. तर मेंटरशिपची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. एक गावाच्या मुलाने काय करायचं, कुठे करायचं, 10-12 खोडीमध्ये राहतो, तर म्हणून आमच्या ITI मध्ये त्याने आम्ही जगह देणार आहे, तिथे टीचर पण देणार आहे. प्रत्येक ITI मध्ये माननीय सभापती महोदय यावेळी आपण एक टेक्निकल डायरेक्टरचे अपॉइंटमेंट करणार आहे. आमचे एकही ITI मध्ये टेक्निकल डायरेक्टर नाही आहे. जे आपले टेम्पररी लोक होते ते टेम्पररी लोकांना सर्वांनी आपण परमानंट करण्याचा प्रोसेस सुरू केला आहे. 800 लोकांचं सिलेक्शन पण झालं आहे. माननीय सभापती महोदय, आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यावर फार लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आमूलचूल परिवर्तन करत आहे. 2 वर्षामध्ये आपण नवीन दिशा दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.